नाद आहे, नाद घेऊ नाद. इंस्टाग्रामवरती जवळपास 85% तर असंच कंटेंट आहे की जे खूप फेक आहे आणि खरंच फेक आहे. इंस्टाग्रामच्या अगोदर आपण जगत होतो कसं राहायचं, काय खायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं काम करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या इन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला भेटतातच. अशा काही सांगायची गरज नाही लागत. हां ठीक आहे, थोडं कोचिंग वगैरे असले गरजेचे. हां पण ते कोचिंगवर नाही का आठवलं, नवीन एक ट्रेंड आहे चालू, मास्टर क्लास, AI वगैरे असे जे क्लासेस आहेत, जे म्हणतात हा क्लास करा तुम्ही, एवढे पैसे भरा, तुमचे चहापुरते जे पैसे त्याच्यात तुम्ही क्लास अटेंड करू शकता, तुमचं पॅकेज एवढं होईल. काय नाही, सगळं फेकमध्ये मोडलं जातं आणि खरंच फेकमध्ये मोडलं जातं. एवढं फेकमध्ये मोडलं जातं, पहिले 9 रुपये तुम्ही तिथं पे करता, तुम्हाला काय नाही वाटत की ठीक आहे यार जाऊ दे, 9 किंवा 10 रुपये आपण पे करतो आहे. बट ॲक्च्युली तिथं प्रॉब्लेम एवढा असतो की तिथे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा क्लास जॉईन करता, तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलं जातं 9 ते 10 रुपयामध्ये की तुम्हाला आम्ही असं शिकवणार, आम्ही तुम्हाला मेंटर ठेवणार आणि तुम्ही असं शिकल्यानंतर तुमचं असं होईल आणि तुम्ही ही फी भरा, त्याच्यामध्ये आम्ही हे पॉईंट करू. फक्त त्यांचं तो जो 10 ते 15 मिनटाचा जो एंटरटेनमेंटचा जो भाग असतो राईट, तेवढाच ते 10 रुपयामध्ये विकतात आणि ॲक्च्युली लोक खूप परचेस करतात, कारण तर अमाऊंट कमी आहे ना. आणि त्यांनी त्या लोकांना फायदा एवढा होतो, प्लस व्ह्यूज येतात, पहिली गोष्ट सबस्क्रायबर वाढतात, तिसरी गोष्ट तुम्ही त्यांना पैसे पे केले असं, त्यामुळे त्यांचा जो व्ह्यू टाईम आहे हा व्ह्यू टाईम अचानक म्हणजे बरोबर वाढतो. अचानक नाही म्हणता वाढतो. तिसरी गोष्ट, आपण एकमेकांना लगेच सांगायला सुरुवात करतोच. इंस्टावरचं जे नॉलेज असतं ते शेअर पण करतो. हां, ही खूप भयावह अवस्था इंडियामध्ये. महाराष्ट्राचं तर सोडाच, इंडियाचं बोलतो आहे मी. हे झालं एक एक्झाम्पल दिलं. हे क्लासेस वगैरे जे आहेत, जे यंगस्टर वगैरे जे अपग्रेशनसाठी, म्हणजे ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे झालं आहे, ग्रॅज्युएट झालं आहे, त्यांना स्टेपअप करायचं लाईफमध्ये, म्हणजे ग्रो करायचं आहे, तर ते लोक तिथं खूप अट्रॅक्ट होऊन जातात आणि ते लोक आहे ना खूप फायदा उचलतात त्यांच्या ह्या गोष्टीचा. पण ॲक्च्युली आहे ना हे थोडंसं आहे ना व्हॅलिडेट झालं पाहिजे. कारण की यामुळे खूप लोकांना त्रास व्हायला लागला आहे की लाईक खूप भयावह त्रास. मी हा क्लास केला तरी माझं काय होत नाही, तो क्लास केला काय होत नाही. कसं होईल यार? तुम्ही जे या लोकांना फॉलो करताय किंवा काय करताय, कसं करताय, नुसता कचरा करून टाकला त्यांनी. काय नाही, जे टॉप जे आहेत कंटेंट बनवणारे ते पण लोक तेच करतात, ते काय वेगळं नाही करत आहे. आणि आपण असं अपेक्षित धरू पण नाही शकत की त्यांच्यावर काही म्हणजे की तुम्ही केस वगैरे करू शकाल. कारण त्यांच्या इथं आहे ना, पहिल्यांदा तुम्ही पेमेंट करायला जाता ना, तिथं टर्म्स अँड कंडिशनचं आहे ना ॲग्रीमेंट असतं एक छोटंसं, ते ॲक्सेप्ट करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही ते क्लास जॉईन करू शकता. चला जाऊ दे, वरनं जाऊ. हे एक झालं ते क्लासेस वगैरे, AI टूल्स वगैरे, ChatGPT वगैरे शिकवतात. जे प्रॉम्प्ट कमांड वगैरे जे असतात तेवढे, म्हणजे तुम्ही जर डीपली जर गेला ना तर तुम्ही म्हणसाल की यार आपण विदाऊट क्लास पण आहे ना ते करू शकलो असतो. ठीक आहे. आणि आहेत असे कोर्सेस भरपूर असे, म्हणजे गुगलला तुम्ही जर चेक केलं, गुगलच्या वेबसाईटला, तर तिथं खूप आहेत. लिंक्डइनला आहेत, असे खूप ऑथर आहेत की ते फ्रीमध्ये आहे ना क्लासेस सेल करतात यार. म्हणजे त्यांना 1 रुपयाच्या पैशाची पण त्यांना हाव नाही की बाबा तुम्ही मला पैसे द्या मग मी तुम्हाला क्लासेस देईल. हां, जे ब्रँडेड कॉन्टेंट म्हणसाल तर त्यातल्यात जे तुम्ही सबस्क्राईब केले किंवा काय केले ना, तेवढं तर बाहेर नाही भेटणार ॲटलिस्ट. बट या 25% तर मी एक्सपेक्टेड करतो की तुम्हाला भेटू शकतं. लिंक्डइनवर गेला तुम्ही क्लासेस शोधू शकता वेगवेगळ्या प्रकारचे.
म्हणजे इन्व्हायरमेंटल म्हणा किंवा वर्क कल्चर काय असतं, प्लस म्हणजे मॅट्रिक्स काय असतात, कसे कसे वर्किंगचे मॅट्रिक्स असतात वेगळे प्रत्येकाचे, हायरार्की असते, नवीन नवीन टूल्स असतात की जे अडॅप्ट करायला आपल्याला हेल्प होतं.